हाय, गायत्री यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहे आप्पे। आता आपण आप्यासाठी काय लागणार साहित्य ते बघू। तांदूळ, उडदाची डाळ, मुगाची डाळ आणि हरभऱ्याची डाळ। मला या कपांचा अंदाज आहे म्हणून मी हे कप वापरले आपले चहाचे। त्याच्यानंतर मी 3 कप तांदूळ घेतले, अर्धी वाटी मुगाची डाळ, अर्धी वाटी हरभऱ्याची डाळ आणि अर्धी वाटी उडदाची डाळ घेतली आहे। ते आपण व्यवस्थित पाण्याने धुवून घ्यायचे। आता स्वच्छ 3-4 वेळा पाणी टाकून धुवायचे, कारण की त्याच्यामध्ये घाण वगैरे काही कण असतात ते निघून जातात। मग त्या प्रकारे 2-4 वेळा धुवून टाकायचे आपण। आता त्याच्यानंतर मी हे रात्री केलेलं आहे, रात्री भिजत टाकले मी। तसे आपण 2-4 तास का होईना हे भिजू घालायचे, म्हणजे ते चांगले फुगतील डाळ तांदूळ वगैरे। त्याच्यामुळे मी हे रात्रीचं केलेलं आहे। हे आता मी रात्रभर ठेवणार आहे। दुसऱ्या दिवशी आपण सकाळी हे चांगले दळून घ्यायचं। आता असं पेस्ट करायची त्याची चांगली व्यवस्थित। पाणी आपल्याला थोडंसं वाटलं असतं पाणी पण टाकायचं त्याच्यामध्ये, कारण की एकदम घट ते निघणार नाही, म्हणून थोडं का होईना त्याच्यात पाणी टाकत राहायचं आणि एकदम पातळ अशी पेस्ट करायची। आणि हाताला हात लावून बघायचं त्याला, कारण की असं कणकण राहतं काही ते आपल्याला नको आहे तशी। त्याच्यामुळं मग हात लावून बघायचं, थोडंसं चर वाटलं असं चरचर हाताला जर लागलं तर आपण परत थोडंसं पाणी टाकून परत पेस्ट करायची त्याची। अशा प्रकारे मी सगळं केले आहे, तुम्ही बघू शकता। त्याच्यानंतर मग तुम्ही माझ्या चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। मी जे असे कुकिंगचे व्हिडिओ करत जाईन तसे ते तुम्हाला नोटिफिकेशनमध्ये पडत जातील। त्याच्यानंतर सगळं दळून झालं माझं। त्याच्यानंतर मी थोडासा खायचा सोडा टाकला, त्याच्यामध्ये आपण इनो पण टाकू शकतो, पण मी खायचा सोडा टाकला आहे। ते चांगलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, कारण की खायच्या सोड्याचे असे गाठी राहतात एखाद्या वेळेस, ते सगळं मिक्स झालं पाहिजे व्यवस्थित। त्याच्यामुळं व्यवस्थित हे करून घ्यायचं। त्याच्यानंतर मग परत मी 2-4 तास हे ठेवलं होतं बाजूला। सकाळी दळून घेतलं लवकर, नंतर बाजूला ठेवलं। त्याच्यानंतर मी कांदा, टोमॅटो, कोथिंबीर आणि हिरवी मिरची बारीक करून टाकलेली आहे, तो शूट राहिला माझ्याकडून। नंतर मस्त मीठ टाकलं थोडं आणि मस्त आप्पे केले, खूप छान झाले होते। त्याच्यासोबत मी शेंगदाण्याची चटणी केली होती, कारण की मला शेंगदाण्याची चटणी त्याच्यासोबत आवडते। तुम्ही बघू शकता अशा प्रकारे त्याला नंतर थोड्या वेळाने पलटी करून घ्यायचे। खूप भारी झाले होते आप्पे। तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा कशी झाली आहे म्हणून।